नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TMC व्हर्च्युअल स्टुडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तर आज आपण प्राण्यांचे वर्गीकरण, मागच्या वेळेस आपण प्राण्यांचं वर्गीकरण हे याची थिअरी बघितली होती. आज आपण त्याचं धावतं वर्णन आपण परत त्याची रिव्हिजन बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मध्ये आपल्याला 6वं प्रकरण बघायचं आहे, प्राण्यांचे वर्गीकरण. मागच्या वेळेस थिअरी बघितली होती, आपल्याला रिव्हिजन बघायची याच्यामध्ये, कारण हे प्रकरण अतिशय महत्त्वाचं आहे आणि मोठं असल्यामुळे आपण याचे 3 पार्ट मध्ये विभागणार आहोत. पहिल्या पार्ट मध्ये आपण थिअरी बघितली याची, आता त्याची आपण थिअरी मध्ये रिव्हिजन बघणार आहोत. आता प्राण्यांचं वर्गीकरण म्हणजे आहे याच्यामध्ये सजीवांचे वर्गीकरण. आता सजीवांचं वर्गीकरण कोणत्या निकषाच्या आधारे आपण केला जातो, तर सजीवांमध्ये केंद्रक आहे की नाही, त्यांच्या शरीरात केंद्रक, पहिला पॉइंट, त्यांच्या शरीरात केंद्रक आहे की नाही, त्यांच्या शरीरात केंद्रक आहे की नाही. त्यानंतर ते सजीव एक पेशी आहे की बहुपेशी आहे, त्यानंतर सजीव एक पेशी आहे की बहुपेशी आहे. दुसरा पॉइंट आहे सजीव एकपेशीय किंवा बहुपेशीय. ते सजीव एक पेशी आहे की बहुपेशी आहे. त्यानंतर त्या सजीवांमध्ये पेशी विकतिका आहे की नाही, आणि त्या सजीवांची पोषण पद्धती, अशी 4 पॉइंट आपल्याला बघायचे इथं. म्हणजे पेशी विकतिका, तिसरा पॉइंट आपण याच्यात बघितला, पेशी विकतिका. त्या सजीवांचे वर्गीकरण करत असताना आपल्याला केंद्रक आहे की नाही, ते सजीव एक पेशी आहे की द्विपेशी आहे, त्यानंतर त्या सजीवांमध्ये पेशी विकतिका आहे की नाही, त्यानंतर त्याच्यामध्ये पोषण पद्धती, चौथा पॉइंट आपण बघायचं त्यांची जे आहे पोषण पद्धती कशी आहेत. म्हणजे त्या सजीवांची पोषण पद्धती कशी आहे, पोषण होणं, आपल्याला अन्न कशी पद्धत आहे त्यांची, हे 4 सजीवांचं वर्गीकरण आपल्याला करता येईल. सजीवांचे वर्गीकरण आपल्याला करत असताना आता वनस्पतीचे वर्गीकरण, हा झाला सजीवांचं वर्गीकरण करत असताना आपल्याला वनस्पतीचं वर्गीकरण कसे करतात याच्यावर आधारित आपण बघूया. आता वनस्पतीचे वर्गीकरण कसे करतात आले, तर अवयव, त्या वनस्पती शरीरात अवयव आहे की नाही. त्यानंतर दुसरा पॉइंट आपण बघायला संवहनी ऊती, म्हणजे याच्यामध्ये अवयव आहे की नाही. आता अवयव आहे की नाही, तर ते अवयव कोणकोणते आहेत, तर त्यानंतर ऊतीमध्ये कोणकोणते आहे, संवहनी ऊती आहे की नाही. आता संवहनी ऊतीमध्ये काय, जलवाहिनी आणि रसवाहिनी. जलवाहिनी म्हणजे काय, झायलेम कंडक्ट दी वॉटर अँड फ्लोएम कंडक्ट दी फूड मटेरियल, म्हणजे अन्न आणि पाणी वाहून येणारे ह्या संवहनी ऊती असतात. त्यानंतर तिसरा पॉइंट आपल्याला बघायचा, बिया, त्या वनस्पती बिया आहे की नाही. तर बी असेल तर ते बी फळामध्ये आच्छादित आहे की फळाच्छादित बाहेर आहे. त्यानंतर दलाची संख्या, किती दल आहे, ते एक दल आहे की द्विदल आहे. अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये 5 पॉइंट वनस्पती वर्गीकरण करणार. कसे आले, तर याचं 5 पॉइंट. सजीवांचं वर्गीकरण आपण किती 4 पॉइंट केले, तर वनस्पती वर्गीकरण करत असताना आपल्याला अवयव, त्यानंतर ऊती, पहिला पॉइंट आहे अवयव. दुसरं संवहनी ऊती, दुसरं आपण संवहनी ऊती. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे बिया, संवहनी ऊती. तिसरा, त्या वनस्पती बी आहे की नाही, बी असेल. चौथा आहे बी आच्छादित आहे फळामध्ये की फळाच्या बाहेर आहे. त्यानंतर दलांची संख्या, त्यानंतर दलांची संख्या, म्हणजे हे वनस्पतीचे वर्गीकरण. म्हणजे वनस्पतीचे वर्गीकरण असताना आपण हे 5 पॉइंट बघितले. त्यानं अवयव, त्या वनस्पतीच्या शरीरात अवयव आहे की नाही. संवहनी ऊती, संवहनी मध्ये काय, जलवाहिनी आणि रसवाहिनी, झायलेम अँड फ्लोएम. झायलेम कंडक्ट दी वॉटर अँड फ्लोएम कंडक्ट दी फूड मटेरियल, वाहून येणार. त्यानंतर बी, त्या वनस्पती बी आहे,
बी आहे तर ते कसं आहे, आच्छादित आहे की आच्छादनाच्या बाहेर आहे. त्यानंतर दलांची एक दल आहे की द्विदल आहे, दलांची संख्या एक दल आहे की द्विदल आहे, अशा पद्धतीने. नेक्स्ट प्राण्यांचं, आता याच्यामध्ये आपल्याला प्राण्यांचं वर्गीकरण आता बघूया आपण. आपल्या आधारित आहोत प्राण्यांचा वर्गीकरणाचा इतिहास आपल्याला बघायचा आहे. हे सर्वांना समजलंच असेल. तर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो प्राण्यांचं वर्गीकरण, आता प्राण्यांच्या बाबतीमध्ये प्रचंड विविधता आपल्याला आढळत असते. प्रत्येक पृथ्वी तलावर 7 दशलक्ष प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजाती, 7 दशलक्ष प्रजाती, असंख्य प्राणी आहेत. तर याचं वर्गीकरण कसं करायचं, साम्य, लक्षात, त्या प्राण्यांमध्ये साम्य आणि फरकावर आधारित गट आणि उपगट तयार करून त्यांचे वर्गीकरण केलं. साम्य आणि फरक, त्या प्राण्यामध्ये साम्य काय आहे, त्यानंतर फरक काय आहे, याच्यावर आधारित त्यांचे गट तयार केले आहेत, त्यांना वर्गीकरण असे म्हणतात. म्हणजे प्राण्यांमध्ये आता वर्गीकरणाचा आपल्याला महत्वाचा मुद्दा आला इथं, वर्गीकरण. वर्गीकरण काय आहे, साम्य, साम्य आणि फरक, आणि साम्य आणि फरकाच्या आधारावर त्याचा आपल्याला आधीच आपल्याला त्याचे गट आणि उपगट तयार करण्यात आले आहेत, त्याला वर्गीकरण असे म्हणतात. त्या प्राण्यामध्ये साम्य काय आहे आणि फरक काय आहे याच्याच आधारित आपल्याला गट तयार करण्यात आले. आता आपल्याला बघायचं आहे प्राणी वर्गीकरणाचा इतिहास बघायचा आहे. आता याच्या इतिहासामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, आता पहिलं शास्त्रज्ञ आहे ग्रीक तत्वज्ञता आहे अरिस्टॉटल. याच्यामध्ये ग्रीक तत्व अरिस्टॉटल आहे, जॉन रे लिनियस आहे. त्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे, पुढे लिनियस, याच्यानंतर वर्गीकरणाची कृत्रिम पद्धत बघितली. त्यानंतर पहिला आपण बघूया ग्रीक तत्वज्ञ अरिस्टॉटल. आता अरिस्टॉटलने काय केलं, त्या प्राण्याच्या शरीराचे आकारमान, आता पहिला साम्य आणि भेद बघितला, त्या आधारित त्याला प्राणी इतिहास आपल्याला बघायचा आहे. प्राणी वर्गीकरणाचा इतिहास, प्राण्यांच्या वर्गीकरणाचा इतिहास. आता प्राणी वर्गीकरणाचा इतिहास आपल्याला बघायचा आहे. पहिला शास्त्रज्ञ आहे ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटल. आता हे अरिस्टॉटल काय बघितलं, प्राण्यांच्या शरीराचे आकारमान, पहिला पॉइंट बघितला त्याने. त्यानंतर त्या प्राण्यांच्या सवयी कशा आहेत आणि त्यांचा अधिवास कसा आहे, 3 पॉइंटच्या आधारे. पहिलं काय, प्राण्यांच्या शरीराचे आकारमान, त्यानंतर त्यांच्या सवयी आणि त्यांचा अधिवास, अशा पद्धतीने ह्या 3 याच्या प्राण्यांचा इतिहास अरिस्टॉटल, ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटल पहिला शास्त्रज्ञ आहे. बघा अरिस्टॉटल, ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटल. आता हा शास्त्रज्ञ अरिस्टॉटलने काय, त्या प्राण्याच्या शरीराचे आकारमान, त्यानंतर त्याच्या सवयी आणि त्यांचा अधिवास, 3 पॉइंट, म्हणजे शरीराचे आकारमान, प्राण्यांच्या शरीराचं काय, शरीराचे आकारमान, त्यानंतर पुढचा पॉइंट आहे त्यांच्या सवयी, आणि तिसरा पॉइंट आपल्याला बघायचा आहे अधिवास. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्राणी वर्गीकरण म्हणजे काय, आपण साम्य आणि फरक, साम्य आणि फरकाच्या आधारावर त्यांनी प्राण्यांचं वर्गीकरण केलं. आता प्राणी वर्गीकरण इतिहास जर आपल्याला बघायचा असेल, ग्रीक तत्व अरिस्टॉटल पद्धत आपण ही कृत्रिम पद्धत आहे. ही जी आहे त्यांना शरीराचे आकारमान, पहिला पॉइंट, त्यांच्या सवयी आणि अधिवास, ही कृत्रिम पद्धत आहे. त्यानंतर पुढचे शास्त्रज्ञ जॉन रे आहे, लिनियस आहे, यांनी सुद्धा प्राण्याच्या कृत्रिम पद्धतीनेच अभ्यास केलेला आहे. त्यानंतर डॉबेस्की आणि मेयर यांनी शरीर रचनेविषयी गुणधर्म, त्यांच्या पेशी, गुणसूत्र, जैव रासायनिक गुणधर्म आहेत, नैसर्गिक पद्धती अवलंब करण्यात आला. कालांतराने उत्क्रांतीवादावर ही प्रक्रिया आलेली आहे. म्हणजे वर्गीकरणाचा इतिहास आपण बघितलाय, अरिस्टॉटल बघितलाय, जॉन रे लिनियस आहे, त्यांनी सुद्धा कृत्रिम पद्धतीचा अवलंब केला आहे. डॉबेस्की आणि मेयर आहे, यांनी शरीर विषयीचे गुणधर्म, गुणसूत्र, पेशी,
जैव रासायनिक गुणधर्म आणि नैसर्गिक पद्धतीचा अवलंब केला आहे. नेक्स्ट, अशा पद्धतीने आपल्याला इथं उत्क्रांती व कालांतराने ही पद्धत काय उत्क्रांती वादावर आधारित दिसून आलेली आहे. गुणधर्म आहे, नैसर्गिक पद्धती अवलंब करण्यात आला आहे. आता इतिहास झालेला आपल्याला. त्यानंतर प्राण्यांचा, आता याच्यामध्ये फायदे काय आहे विद्यार्थी मित्रांनो, प्राणी वर्गीकरणाचे फायदे आपल्याला आहे म्हणजे त्या प्राण्यांचा अभ्यास करणं आपल्याला सोपं जातं. जर आपल्याला फायदे लिहायचे असेल तर आपण फायदे काय आहे तर आपल्याला त्या प्राण्यांचा अभ्यास करणं आपल्याला सोपं जातं. त्यानंतर मोजक्या प्राण्यांचा अभ्यास केला तरी गटातील सर्व प्राण्यांची आपल्याला माहिती मिळते, म्हणजे प्राण्यांचा अभ्यास करणं सोपं जातं. त्यानंतर प्राण्यांची माहिती मिळते, प्राण्यांच्या उत्क्रांतीविषयी माहिती मिळते, प्राण्यांना ओळखणे सोपे जाते, त्यात अचूकता येते. म्हणजे वर्गीकरणाचे फायदे. वर्गीकरणाचे फायदे. पहिला फायदा आहे आपल्याला प्राण्यांचा अभ्यास करणे सोपं जातं. प्राण्यांचा अभ्यास करणे. तर प्राण्यांचा अभ्यास करणं आपल्याला सोपं जातं. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे, एका गटाने जरी मोजक्या प्राण्यांचा अभ्यास केला तरी मोजक्या प्राण्यांचा अभ्यास केला तरी मोजक्या प्राण्यांचा अभ्यास केला तरी गटातील मोजक्या प्राण्यांचा अभ्यास केला तरी गटातील सर्व प्राण्यांची आपल्याला काय मिळते माहिती मिळते आणि या प्राण्यांच्या उत्क्रांतीविषयी माहिती मिळत असते. या तिसरा पॉइंट आहे, उत्क्रांतीविषयी माहिती मिळते. त्यानंतर चौथा पॉइंट आहे आपल्याला, माहिती प्राण्यांना ओळखणे सोपे जाते, म्हणजे अचूकता येते. प्राण्यांना ओळखणे सोपे जाते. त्यानंतर ओळखणं सोपं झाल्यानंतर अनुकूलनाच्या अधिवासाची माहिती मिळते. नेमकं स्थान समजतं. अधिवास, पाचवा पॉइंट आपल्याला बघायचा, अधिवास. कारण जे प्राणी जिथं राहतात, वाढतात, विकसित होतात त्यांना त्यांचा अधिवास असे म्हणतात. अशा प्राण्याची अनुकूलनाची माहिती मिळते. अनुकूलन. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं वर्गीकरण, साम्य आणि फरक बघितलं. प्राण्यांचं वर्गीकरणाचा इतिहास, याच्यामध्ये ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटल यांनी आपल्याला माहिती. नंतर जॉन रे. ग्रीक तत्ववेत्ता कोणती कृत्रिम पद्धतीवर आधारित होती. कृत्रिम पद्धतीवर आधारित असल्यानं त्यानं शरीराचं काय बघितलं, शरीराचं आकारमान, त्यांच्या सवयी आणि ही पोषण पद्धती लक्षात या पद्धती आधारित आहेत. त्यानंतर वर्गीकरणात आल्यानंतर आपल्याला त्याचं झाल्यानंतर त्यांच्या सवयी आणि आकारमान आणि पोषण पद्धती बघितल्यानंतर जॉन रे, टॉबॅस्की, कार्ल यांनी सुद्धा कृत्रिम पद्धती हळूहळू नैसर्गिक पद्धतीचा अभ्यास झाला. नैसर्गिक पद्धतीचा हा इतिहास झाल्यानंतर आपल्याला याचे फायदे आपण बघितलं. प्राण्यांचा अभ्यास करणं सोपं जातं. त्यानंतर मोजक्या प्राण्यांचा अभ्यास केला तरी पूर्ण गटाचा अभ्यास होऊ शकतो. आपला उत्क्रांतीविषयी आपली उत्क्रांती आहे. त्यानंतर उत्क्रांती म्हणजे काय, हळूहळू क्रमिक बदल झालेला आहे. म्हणजे प्राण्यांच्या वाढ आणि विकासामध्ये हळूहळू क्रमिक झाले, खूप कालांतराने झालेला बदल आपल्या याच्यामध्ये. प्राणी ओळखणं आपल्याला सोपं जातं. त्यांचा अधिवास म्हणजे काय, जे सजीव जिथं राहतात, वाढतात आणि विकसित होतात, हा त्यांचा अधिवास होय. त्यानंतर अनुकूलन, प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्राणी त्यांचं अनुकूलन करत असतात. अशा पद्धतीने वर्गीकरणाचे आपल्याला हे फायदे बघितले आहेत. त्यानंतर पुढचं, ही झाली आपली वर्गीकरणाची पद्धत, इतिहास झालेला आहे. त्यानंतर पुढचं बघायचं आहे आपल्याला आता पारंपरिक पद्धत, प्राणी वर्गीकरणाची वर्गीकरणाची पारंपरिक पद्धत.
आता विद्यार्थी मित्रा, वर्गीकरणाची पारंपरिक पद्धत काय आहे आपल्याला ही बघायचं आहे. याच्यामध्ये आपण पहिलं इतिहास बघितला. त्याचा इतिहास बघितल्यानंतर पारंपरिक पद्धतीमध्ये काय, प्राण्याच्या शरीरामध्ये आधार देण्यासाठी पृष्ठरज्जू नावाचा अवयव असतो. आधार देण्यासाठी काय असतो, पृष्ठरज्जू नावाचा अवयव असतो. म्हणजे प्राण्यांना आधार देण्यासाठी, प्राणी शरीरात आधार देण्यास पृष्ठरज्जू नावाचा अवयव आहे की नाही यावरून त्या शरीराचे बघा, सृष्टीचे दोन विभागात वर्गीकरण. पृष्ठरज्जू नावाचा अवयव असतो. आता पृष्ठरज्जू असतो याच्यामध्ये आहे की नाही याच्यावर दोन विभाग केलेले आहेत. म्हणजे पृष्ठरज्जू अवयव असतो तर याच्यामध्ये समपृष्ठरज्जू आणि नसतो म्हणजे असमपृष्ठरज्जू, याच्यावर आधारित दोन प्रकार म्हणजे अवयव असतो किंवा आहे किंवा नाही. आता आपण असंही लिहू शकतो, अवयव आहे की नाही, आहे किंवा नाही यावर आधारित त्याचे दोन भाग पडतात. म्हणजे पृष्ठरज्जू नावाचा अवयव आहे की नाही याच्यावर दोन प्रकार. असमपृष्ठरज्जू म्हणजे हा अवयव पृष्ठरज्जू नसेल तर असमपृष्ठरज्जू प्राणी, आणि पृष्ठरज्जू असेल तर समपृष्ठरज्जू, असे दोन भाग पडतात आपल्याला. अवयव आहे की नाही याच्यामध्ये पहिला आपल्याला बघायचं आहे, याच्यामध्ये असमपृष्ठरज्जू प्राणी पहिला बघायचा आपल्याला. असमपृष्ठरज्जू प्राणी. त्यानंतर दुसरा बघायचा आहे समपृष्ठरज्जू प्राणी. पृष्ठरज्जू प्राणी कशाच्या पारंपरिक पद्धतीमध्ये काय बघितलं, म्हणजे त्याच्यामध्ये पाठीचा कणा आहे की नाही. पाठीचा कणा म्हणजे काय, त्याला पृष्ठरज्जू नावाचा आपल्याला पाठीचा पृष्ठरज्जू आधारक आहे की नाही, नसतो, याच्यावर त्याचा आहे. आता याच्यामध्ये आपण पहिलं बघूया, ही पारंपरिक पद्धत आहे. पहिलं असमपृष्ठरज्जू प्राणी बघूया. त्याच्यामध्ये पहिलं असमपृष्ठरज्जू प्राणी पहिलं बघूया आपण याच्यामध्ये. आता याचे दोन भाग बघितल्यानंतर आपल्याला काय बघितलं, वरील पारंपरिक पद्धतीमध्ये असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी. आता सम म्हणजे याच्यामध्ये कसं कशावर आधारित, पाठीचा कणा आहे की नाही, पृष्ठरज्जू आहे की नाही याच्या आधारित दोन आहेत. असमपृष्ठरज्जू म्हणजे पाठीचा कणा असेल तर समपृष्ठरज्जू, नसेल तर असमपृष्ठरज्जू प्राणी, असे दोन आहे. असमपृष्ठरज्जू प्राणी याचा पहिला पॉइंट आहे आपल्याला. याचा आपल्याला पहिलं बघायचं आहे काय, याच्यामध्ये शरीरामध्ये पृष्ठभागाचा आधारक नसतो. शरीरामध्ये, प्राण्याच्या शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक नसतो. काय नसतो, असमपृष्ठरज्जू मध्ये आधारक नावाचा पृष्ठरज्जू नावाचा आधारक नसतो. त्यानंतर याच्यामध्ये पृष्ठरज्जू नसल्यानंतर दुसरा पॉइंट आहे ग्रसनी, म्हणजे शोषण्यासाठी काय असेल, ग्रसनीमध्ये कलाविदरे नसतात. शोषण करण्यासाठी ग्रसनीमध्ये काय आहे, कल्ला विदरे. त्यानंतर ग्रसनीमध्ये काय असतात, कल्ला विदरे नसतात. तिसरा पॉइंट आपल्याला बघायचा आहे, काय बघायचं याच्यामध्ये, चेतारज्जू असेल तर तो काय असेल, तिसरा पॉइंट
चेतारज्जू म्हणजे काय? स्पायनल कॉर्ड. चेतारज्जू असेल तर चेतारज्जू असेल तर तो काय? युग्मांगी आणि भरीव असतो. चेतारज्जू असेल तर तो युग्मांगी आणि भरीव असतो. 3 झाले. चौथा पॉइंट याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे? चेतारज्जू शरीराच्या अधर बाजूस असतो याच्यामध्ये, आणि याच्यामध्ये काय? पृष्ठ बाजूस असतो. अधर बाजूस याच्यामध्ये चौथा चेतारज्जू अधर बाजूस. चेतारज्जू असेल तर ते अधर बाजूस असतो. हृदय असेल तर पृष्ठ बाजूस. हृदय पृष्ठ बाजूस. 5वा पॉइंट आहे हृदय पृष्ठ बाजूस. बघा विद्यार्थी मित्र, प्राण्यांची पारंपरिक पद्धत आपण पाहत आहोत. याच्यामध्ये असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू, साम्य आणि फरकाच्या आधार आपण हे दोन केले. याच्यामध्ये साम्य आणि फरक बघितल्यानंतर पृष्ठरज्जू आहे की नाही, म्हणजे पाठीचा कणा त्या प्राण्यांच्या शरीरात पाठीचा कणा आहे की नाही, या पाठीच्या कणाच्या आधारे आपण सहसंपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू बघितले आहे. याच्यामध्ये असमपृष्ठरज्जू आपण फरक पाहत आहोत. असमपृष्ठ मध्ये काय? याच्यामध्ये शरीरामध्ये पृष्ठ नावाचा आधार नसतो. आता जर आपल्याला समपृष्ठ मध्ये याच्यामध्ये काय? समपृष्ठरज्जू आपण जर इकडे बघितला, काय? समपृष्ठरज्जू प्राणी. आता याच्यामध्ये काय बघायला आपल्याला? पहिला पॉइंट याच्यामध्ये काय बघितलं विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला शरीरामध्ये पृष्ठ नावाचा आधारक नसतो. याच्यामध्ये शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक काय असतो? इथं नसतो तर इथं काय? याच्यामध्ये असतो. याच्यामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक असतो. त्यानंतर आपल्याला दुसरं बघायचं असेल, लक्षात, याच्यामध्ये दुसरा पॉइंट आहे. दुसरा पॉइंट काय आहे? याच्यामध्ये ग्रसनी आणि श्वसनासाठी काय असतात? कल्ला विदरे व फुफ्फुसे असतात. त्यानंतर तिसरा पॉइंट आपल्याला बघायचा आहे, चेतारज्जू असेल. तिसरा पॉइंट आहे चेतारज्जू असेल, स्पायनल कॉर्ड. चेतारज्जू असेल तर तो कोणत्या बाजूस असेल? याच्यामध्ये चेतारज्जू भरीव असतो, याच्या पृष्ठ बाजूस असतो. चेतारज्जू हा पृष्ठ बाजूस. त्यानंतर हृदय, चौथं याच्यामध्ये बघायचं आहे हृदय आहे. हृदय बघायचं आहे. अधर हृदय हे अधर बाजूस असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण याचं वर्गीकरण करत असताना याच्यावर पृष्ठरज्जू म्हणजे पाठीचा कणा, याच्यावर आधारित पृष्ठरज्जू नावाचा अवयव आहे की नाही, याच्यावर असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू हे दोन बघितले. त्यांचा फरक आपण इथंच बघितलेला आहे. फरक झाल्यानंतर आता असमपृष्ठरज्जू आपण हे कॅरेक्टर सुद्धा बघितले आहे, 5 बघितले आहे. याच्यावर आधारित आपण याचे संघ, याचे 10 संघामध्ये उभारणी होते. याचे 10 संघ कोणते? आपल्याला याचं पुढे बघायचं, समपृष्ठरज्जू प्राण्यांची माहिती बघायचीच आहे, पण त्याचा फरक याच्या आपल्याला 2 मार्काला हा फरक अत्यंत महत्वाचा आहे. 2 मार्काला विचारला फरक स्पष्ट करा. मी परत नंतर तुम्हाला हा महत्वाचा प्रश्न आहे. असमपृष्ठरज्जू प्राणी, समपृष्ठरज्जू काय आहे? याच्यामध्ये शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा अवयव नसतो, असमपृष्ठरज्जू मध्ये नसतो. याच्यामध्ये काय? शरीरामध्ये पृष्ठ नावाचा अवयव असतो. त्यानंतर ग्रसनी कलाविदरे नसतात. याच्या श्वसनासाठी ग्रसनी कलाविदरे फुफ्फुसे असतात. चेतारज्जू नावाचा आधार असेल तर तो आधार बाजूस आहे. त्यानंतर हा काय? पृष्ठ बाजूस आहे. त्यानंतर इतर हृदय पृष्ठ बाजू आहे, हृदय हे आधार बाजूस आहे. अशा पद्धतीने आपल्याला 2 मार्काला फरक विचारला जातो.
याच्यामध्ये आपण पुढच्या याच्यामध्ये याचे 10 संघ बघायचे आहेत. याच्यामध्ये 10 संघ आपल्याला बघायचा असमपृष्ठ मध्ये. 10 संघ आपण बघूया इथं. असमपृष्ठ रज्जू. प्राणी असमृद्ध प्राण्यांचे काय आहे? 10 संघ आहेत. पहिला संघ आहे आपल्याला असमृद्ध संघातील विभाग आहे त्यामध्ये नीचे सर 10 संघामध्ये नीचे 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 हा बस या असमृद्ध राशीमध्ये 10 संघ विभागला आहे. पहिला आपल्याला आहे आदिजीवी. पहिला आहे आपल्याला आदिजीवी. आता आदिजीवी म्हणजे काय? ह्या पृथ्वी तलावर सर्वात अगोदर आले आदिजीवी आहे प्रोटोझोआ. प्रोटोझोआ आहे. त्यानंतर दुसरा आहे प्रोटोझोआ नंतर पोरीफेरा आहे, रंध्रीय प्राणी आहे, पोरीफेरा आहे. त्यानंतर आधी रंध्रीय आहे, रंध्रीय आहेत, रंध्रीय म्हणजे पोरीफेरा. पोरीफेरा नंतर तिसरा आहे आपल्या याच्यामध्ये सिलेंट्रॅटा. सिलेंट्रॅटा म्हणजे काय? निडारिया. सिलेंट्रॅटा सिलेंटरॅटा सिलेंट्रॅटा याला म्हणतो आपण निडारिया. निडारिया. त्यानंतर पुढचा आहे चौथा आपल्याला बघायचा आहे. आता चपटे कृमी, गोल कृमी याच्यामध्ये चपटे सिलेंट्रॅटा आपल्याला स्पेलिंग COE रॅटा. त्यानंतर इथं आहे चपटे कृमी. चपटे कृमी याच्यामध्ये आपल्याला याचं प्लॅटी हेल्मेंथिस. प्लॅटी हेल्मेंथिस इंग्रजीमध्ये म्हणतात प्लॅटी हेल्मेंथिस. प्लॅटी. त्यानंतर ऍस्के हेल्मेंथिस पाचवा आहे. ऍस्के हेल्मेंथिस म्हणजे काय? गोल कृमी. गोल कृमी. चपटे कृमी, गोल कृमी. ऍस्के हेल्मेंथिस. ऍस्के हेल्मेंथिस. त्यानंतर 6वा आपल्याला बघायचं याच्यामध्ये वलई. ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, मॉलुस्का. वलई प्राणी आहेत. वलई. वलई आहे. नंतर 7वा आहे संधिपाद प्राणी. 7वं बघायचं आहे संधिपाद. संधिपाद. त्यानंतर 8वं बघायचं आहे आपल्याला. 8वं आहे मृदुकाय. मृदुकाय. त्यानंतर 9वं बघायचं आपल्याला कंटक चर्मी. आपल्याला 9वं आहे मृदुकाय कंटक चर्मी. कंटक चर्मी आहेत. आणि 10वा आपल्याला जो बघायचा आहे अर्ध समपृष्ठ रज्जू. बघा विद्यार्थी, आपला असमपृष्ठ रज्जू आणि समपृष्ठाचा फरक बघितल्यानंतर आता असमपृष्ठ रज्जूमध्ये येथे 10 संघ आहेत. आदिजीवी म्हणजे पृथ्वी तलावर सर्वप्रथम आलेले प्रोटोझोआ आहेत. लक्षात प्रोटोझोआ आहे. प्रोटोझोआ. नंतर पोरीफेरा, सिलेंट्रॅटा, निडारिया, ऍस्के हेल्मेंथिस, प्लॅटी हेल्मेंथिस, ॲनेलिया, आर्थ्रोपोडा, इकायनोडर्माटा, मॉलुस्का आणि हेमिकॉर्डाटा. अशा पद्धती कंटक चर्मी म्हणजे इकायनोडर्माटा, हेमिकॉर्डाटा आहेत. म्हणजे प्रथम प्रोटोझोआ, नंतर पोरीफेरा, नंतर काय सिलेंट्रेटा, म्हणजे त्यानंतर प्लॅटी हेल्मेंथिस, ऍस्के, आर्थ्रोपोडा, इकायनोडर्मा, मॉलुस्का, हेमिकॉर्डाटा असे 10 संघ आहे. याचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आपल्याला समपृष्ठ रज्जू नेक्स्ट समपृष्ठरज्जू आपण हे सर्व बघितलं आहे. त्याच्या शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक असतो. हे सर्वांना समजलेलंच असेल. याच्यानंतर आपल्याला समपृष्ठरज्जू
आता समपृष्ठरज्जूचे आपण गुणधर्म बघितले आहे, शरीरामध्ये प्रवाहाचा हे फरक बघितला आहे, प्राणी संघाची विभागणी केली आहे. समपृष्ठरज्जू, समपृष्ठरज्जू बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं आहे. पहिलं आपण काय असमपृष्ठरज्जू घेतले, समपृष्ठरज्जू त्याचं वर्गीकरण पारंपरिक पद्धतीनुसार घेतलेलं आहे. त्यानंतर असमपृष्ठरज्जूचे 10 संघ बघितले आहे. कोणता पहिला? प्रोटोझोआ, ओरिबेरा, सिलेंट्रेटा म्हणजे निडारिया, एस्कॅरियोनिस, प्लॅटियम, एनोडेडा, आर्थ्रोपोडा, इकानोडर्म, मॉलुस्का वगैरे आहेत. हे 10 बघितले आपण. त्यानंतर समपृष्ठरज्जू प्राणी, समपृष्ठ प्राण्यांचे 5 आपण हे बघितले आहेत. काय? पृष्ठरज्जू नावाचा अवयव असतो. याच्यामध्ये श्वसनासाठी ग्रसनी आणि कलाविद्रे फुफ्फुसे असतात. यामध्ये चेतारज्जू आधार बाजूस असतो. त्यानंतर हृदय असेल, हृदय आपण बघितलं याच्यामध्ये आहे. त्यानंतर याचे आपण 3 उपसंघामध्ये विभागणी केलेली आहे. बघा याचं काय आहे, याच्या प्राणी संघाची विभागणी 3 उपसंघामध्ये. किती संघ? 3 उपसंघ. युरोकॉर्डाटा, पहिलं युरोकॉर्डाटा, युरोकॉर्डाटा. त्यानंतर दुसरा आहे सेफॅलोकॉर्डाटा, सेफॅलोकॉर्डेटा आहे, सेफॅलोकॉर्डाटा. आणि तिसरा आहे व्हर्टिब्रेटा. याच्यामध्ये तिसरा आहे व्हर्टिब्रेटा आहे, व्हर्टिब्रेटा म्हणजे युरोकॉर्डाटा, युरोकॉर्डाटा, त्यानंतर सेफॅलोकॉर्डाटा आणि व्हर्टिब्रेटा. कॉर्डाटा, सेफॅलोकॉर्डाटा आणि व्हर्टिब्रेटा 3 याच्यामध्ये उपसंघामध्ये याची विभागणी केलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला व्हर्टिब्रेटा याची 6 वर्गात विभागणी केली. व्हर्टिब्रेटा. आता याच्या व्हर्टिब्रेटा घेतल्यानंतर याचं व्हर्टिब्रेटा, त्यानंतर आपल्याला पुढचा आहे व्हर्टिब्रेटा. व्हर्टिब्रेटाचे किती आहे? 6 संघ आहेत. 6 संघ कोणते? याच्यामध्ये दिलेले आहे. व्हर्टिब्रेटा आहे चक्रमुखी, पहिला आहे चक्रमुखी, दुसरा आहे मच्छ. आपण बघू शकतो इथं मच्छ आहे, चक्र मच्छ. त्यानंतर उभयचर, चौथा आहे. त्यानंतर चौथा आपल्याला सरीसृप, पाचवा आहे चक्र मच्छ सरीसृप पक्षी, आणि 6वा आहे सस्तन. बघा याच्यामध्ये समपृष्ठरज्जू मध्ये आपल्याला 3 उपसंघ बघितले आहे, युरोकॉर्डाटा, सेफॅलोकॉर्डाटा, व्हर्टिब्रेटा. आता व्हर्टिब्रेटा उपसंघाची किती आहे? 6 वर्गात रूपांतर केलं आहे. 6 वर्ग कोणते? चक्र, मच्छ, उभयचर, सरीसृप, पक्षी आणि सस्तन. सस्तन म्हणजे याच्यात मॅमेलिया आपण मनुष्य प्राणी, पक्षी वर्ग, सरीसृप म्हणजे सरपटणारे, त्यानंतर उभयचर आहे, मच्छ वर्ग माहित आहे, चक्रमुखी आहे. अशा पद्धतीनं 6 याच्यामध्ये वर्ग उभारले आहेत. त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला ही आकृती दिली आहे सृष्टीची. आपल्याला माहिती आहे, सर्वांना विद्यार्थी मित्रांनो ही महत्वाची आहेत, हे आपल्याला विचारतील. इथं आपल्याला ही आकृती अत्यंत महत्वाची. बघा याच्यामध्ये आपल्याला फ्लो चार्ट मध्ये आपल्याला विचारू शकता. सृष्टी, उपसृष्टी दिलेली आहे. आता प्राणी सृष्टी याच्यामध्ये उपसृष्टी याच्यामध्ये बघा समपृष्ठरज्जू, थोडा उपस, याच्यामध्ये बघा प्राणीसृष्टीमध्ये उपसृष्टी आहेत. उपसृष्टीमध्ये काय आहे? असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू आहेत. याचा असमपृष्ठरज्जूमुळे आपण 10 संघ बघितलेले आहेत. 10 संघ कोणते? आदिजीवी, रंध्रीय, सिलेंट्राटा, चपटेकृमी, गोलकृमी. त्यानंतर आपल्याला बघा याच्यामध्ये बघितल्यानंतर वलई, संधिपात, मृदुकाय, कंटकचर्मी आणि अर्धसंपृष्ठी 10 संघ बघितले आहेत. याच्यामध्ये बघा समपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये आपण बघितलेला आहे. याच्यामध्ये समज आहे काय आहे? युरोकॉर्डाटा, सेफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा.
आता या उपसंघ जे आहेत याच्यामध्ये काय व्हर्टिब्रेटामध्ये परत वर्ग दिलेले 6 वर्ग आहेत. 6 वर्ग कोणकोणते आहे तर चक्रमुखी, मत्स्य, उभयचर, सरीसृप, पक्षी आणि सस्तन असे 6 वर्ग दिलेले आहेत. ही प्राणीसृष्टीची कोणती आहे. आता प्रचलित पद्धत आपल्याला पुढे बघायची आहे. प्रचलित पद्धत मध्ये आपल्याला इथं दिलेले आहेत. नेक्स्ट प्रचलित पद्धत मध्ये आपल्याला दिलं आहे सध्या रॉबर्ट विटागर सर. नेक्स्ट प्रचलित पद्धत मध्ये रॉबर्ट विटागर या शास्त्रज्ञांनी आपल्याला पंचसृष्टी बहुपेशी प्राण्यांचा ज्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. शरीराची रचनात्मक बहुपेशी प्राणी समावेश केलेला आहे. ही प्राणीसृष्टी पंचसृष्टी तत्वावर आधारित आहे. याच्यामध्ये काय आहे शरीराचे रचनात्मक संघटन काय आहे, त्या प्राण्याचं रचनात्मक संघटन काय आहे, शरीराची सममिती काय आहे, त्यानंतर देहगुहा तिसरा पॉइंट, जनन स्तर आणि खंडीभवन हे 5 पॉइंट आहेत. याच्यामध्ये पंचसृष्टी याच्यामध्ये बघा इथं दिलेले आहेत. ही जी आपल्याला प्रचलित पद्धत प्रचलित पद्धत आहे प्राणीसृष्टी प्रचलित पद्धत. आता ह्या प्रचलित पद्धत मध्ये कोणतं शास्त्र आहे रॉबर्ट विटागर. याच्यामध्ये कोणतं शास्त्र आहे रॉबर्ट विटागर. रॉबर्ट विटागर दिलेले आहेत याच्यामध्ये. त्यानंतर किती 5 पॉइंट दिलेले आहे. 5 पॉइंट कोणकोणते आहे शरीराचे रचनात्मक संघटन पहिला पॉइंट आहे. शरीराचे रचनात्मक संघटन. दुसरं काय याच्यामध्ये शरीराची सममिती. त्या प्राण्या शरीराची सममिती कशी आहे शरीराची सममिती. तिसरा पॉइंट आहे देहगुहा. आता देहगुहा म्हणजे आपल्याला माहित आहे देहगुहा म्हणजे त्या प्राण्यामध्ये शरीराचे अवयव आणि भेक्तिका यांच्या मधील जी पोकळी असते त्याला देहगुहा असे आपण म्हणतो. त्यानंतर तिसरा आहे देहगुहा. चौथा पॉइंट आहे जनन स्तर. त्या प्राण्याचं जनन स्तर कसं आहे चौथा पॉइंट जनन स्तर. पाचवा पॉइंट आहे खंडीभवन. असे 5 पॉइंट विटागर आहेत. रॉबर्ट विटागर या शास्त्राने प्रचलित पद्धती 5 पॉइंट दिलेले आहेत. आतापर्यंत झालेला आपण काय काय बघितले विद्यार्थी मित्रांनो. हे पुढच्या तिसऱ्या याच्यामध्ये आपण पार्ट 3 मध्ये अजून आपण हे रॉबर्ट विटागर प्रचलित पद्धत बघणार आहोत आपण. तर आज आपण रिव्हिजन करत असताना प्राण्यांची जी पारंपरिक पद्धत होती ग्रीक तत्व अरिस्टॉटल होता. त्यानंतर त्याने कृत्रिम पद्धत वापरली. त्यानंतर नैसर्गिक पद्धत आली. त्यानंतर पुढे हळूहळू असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू प्राण्यांचा याच्यावर आधारित केले आहेत. असमपृष्ठ पाठीचा कणा आहे की नाही यावर साम्य आणि फरक आधारावर यांनी ही पद्धत अवलंबत आलेली आहे. म्हणजे ही पद्धत अशी सोपी होती. त्यानंतर पुढे प्रचलित पद्धत आलेली आहे. आता असमपृष्ठ 10 संघ पाहिला आहे. प्रोटोझोआ, पोरीफेरा, सिलेंट्रेटा, एस्केलिडन्स, प्लॅटिहेल्मिंथ, ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, इकायनोडा, मॉलुस्का असे 10 संघ आपण बघितले. त्यानंतर समपृष्ठरज्जू 3 संघ बघितले युरोकॉर्डाटा, सेफॅलोकॉर्डाटा आणि व्हर्टिब्रेटा. व्हर्टिब्रेटाचे आपण परत 6 बघितले आहेत. काय बघितलं त्याच्यामध्ये 6 संघ आपण त्याच्यामध्ये बघितला आहे. मत्स्य बघितला आहे, पक्षी बघितला आहे, सस्तन बघितला आहे, उभयचर बघितलं. अशा पद्धतीने आपण जे आहेत आज इथं शिकूया. पुढच्या तिसऱ्या पार्टला आपण याच्या पुढचं कंप्लीट करूया. धन्यवाद.